नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महावितरण मार्फत हिंगोली येथे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहे. तर यामध्ये जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी ही जाहिरात निघालेली आहे. 2026-2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन तसेच वायरमन या ट्रेडसाठी व्हॅकन्सीज आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 40 जागा आहे आणि वायरमन ट्रेडच्या 40 रिक्त जागा आहेत. यासाठी उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. अप्लायसाठी जे आहे रजिस्ट्रेशनच्या लिंक्स ज्या आहे त्या खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तर अप्रेंटिसशिप इंडियावरती तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे. तर ट्रेडनुसार अप्लायच्या ज्या लिंक्स आहे त्या मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे माझ्या आर्टिकलच्या याच्यामध्ये. तर येथे जे आहे तुम्हाला 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट कोडसुद्धा इथे दिला आहे E0217270057 यावरती तुम्ही अप्लाय करू शकता. यानंतर जे उमेदवाराची निवड आहे ही ITIच्या एकूण गुणांच्या टक्केवारीच्या आधारे करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित जो काही ट्रेड आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये ITI उत्तीर्ण असला पाहिजे. यानंतर त्यांनी सांगितलं आहे अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती तुमचं प्रोफाईल हे 100% पूर्ण असलं पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचे जे काही कागदपत्र आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र आहे, ITIची मार्कशीट आहे, सर्टिफिकेट असेल, 10वीची मार्कशीट, सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, रहिवासी दाखला असेल, अशा कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे. यासाठी सुद्धा 7 ऑगस्ट 2026 पर्यंत त्यांनी कालावधी दिलेला आहे. सकाळी 10:30 ते दुपारी 5 या वेळेपर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील. तर यामध्ये जे आहे महावितरण मंडळ कार्यालय हिंगोली येथे तुम्हाला स्वतः जाऊन जे आहे कागदपत्र द्यायचे आहे. तसेच जे उमेदवार सदर कालावधीमध्ये त्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणार नाही अशा उमेदवाराचा विचार केला जाणार नाही. वयोमर्यादा जर बघितली तर किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 27 वर्ष असलं पाहिजे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रिया जी आहे ही फक्त आणि फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे. इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही. यामध्ये उमेदवारांनी जे काही पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आहे ते करणे गरजेचं राहणार आहे. रजिस्ट्रेशन करून अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे. मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रामध्ये काही डाऊट आढळले किंवा काही माहिती चुकीची आढळली तर तुमची निवड रद्द करण्यात येईल, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. अप्लाय करण्यास अडचण जात असेल, फॉर्म भरून पाहिजे असेल तर आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. तेथे तुम्हाला यासाठीची जे काही आहे फीस घेऊन तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.